नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलो तो म्हणजे इंग्लिश ग्रामर मधील महत्वाचा टॉपिक की व्हॉइस. पहा, एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन असतो, एखादं वाक्य दिलेलं असतं आणि आपल्याला सांगितलं जातं की चेंज द व्हॉइस. तर आपल्याला काय करायचं, व्हॉइस चेंज करायचा असतो. तर आपल्या सर्वांना माहिती व्हॉइसचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, राईट ना. तर आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये दिलं तर पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि पॅसिव्ह मध्ये दिलं तर ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. तर आपण सर्व प्रकारची वाक्य जेवढे वाक्य असतील ज्यांचं आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करता येतं, अशा सर्वची सर्व वाक्य आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण टॉपिक समजून जाईल. पहा, ओके. तर आपण सुरुवात करूया व्हॉइस. तर सर्वात अगोदर आपल्याला जेवढे काळ आहेत त्या काळापैकी किती काळांचे व्हॉइस आपल्याला बदलता येतात, तर फक्त 12 पैकी 8च काळांचे आपल्याला व्हॉइस चेंज करता येतात. बाकीचे 4 काळाचे व्हॉइस चेंज होत नाहीत, तर आपण ते करणार नाही. ठीक आहे. तर जेवढे 8 काळाचे चेंज होतात तेवढे आपण अगोदर बघून घेऊ, नंतर बाकीचे इतर वाक्य पण पाहणार आहोत. ओके. तर सुरुवात करूया. पहा, सर्वात अगोदर सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला सर्वांना ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना माहिती आहे. एबी मीन्स ऍक्टिव्ह व्हॉइस, पीव्ही मीन्स पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रचना जी आपली सिंपल रचना असेल, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, ही सर्वांना आपल्याला परिचित आहे. आपण त्या टेन्स या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहिलेले आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला रचना काय करायची, ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्याला अनुसरून टू बीचं कोणतं तरी रूप ऍमिजार पैकी, ठीक आहे, वर्तमान काळी घ्यायचंय, आणि प्लस V3 म्हणजे काय, क्रियापदाचं तिसरूप, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल असंही म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रिपोजिशन जोडायचंय. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट, पहिल्या ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये जो काही करता असेल ना त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची आहे, तो म्हणजे सब्जेक्ट. ओके. तर पहा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहिलं ते म्हणजे ही ड्रॉज अ पिक्चर. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. तर आपल्याला ही म्हणजे काय, सब्जेक्ट आहे, ड्रॉज हे काय आपलं वर्ब आहे, आणि अ पिक्चर हे काय ऑब्जेक्ट आलेले आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचंय, ऑब्जेक्ट घ्यायचे, म्हणजे अ पिक्चर आपण सुरुवातीला जसं घेणार आहोत, अ पिक्चर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, टू बीचं रूप घ्यायचंय, पिक्चरला अनुसरून. आता या ठिकाणी पिक्चर आहे, त्याला काय घ्यावं लागेल, ऍमिजार पैकी साहजिकच एक वचन आहे, त्यामुळे आपल्याला इज घ्यावं लागेल, बरोबर ना. अ पिक्चर इज. त्याच्यानंतर आपल्याला जे काही क्रियापद आहे त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचे, वर्ब 3. अ पिक्चर इज ड्रॉन. ड्रॉचं तिसरं रूप काय, ड्रॉन. पिक्चर इज ड्रॉन. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर प्रिपोजिशन नंतर आपल्याला जो काही वाक्यामध्ये सब्जेक्ट असेल त्याची सेकंड केस द्वितीय विभक्ती घ्यायची. हिची द्वितीय विभक्ती आहे हिम. तर आपला आन्सर झाले पहा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, अ पिक्चर इज ड्रॉन बाय हिम. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हॉइस चेंज करायचा आहे. बाकीचे एक्झाम्पल पण सेम या पद्धतीने करायचे, फक्त आपल्याला थोडीफार रचना बदल आहे, तो आपण बघणार आहोत. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं अजून एक वाक्य घेतोय आपण, जे म्हणजे गॉड प्रोटेक्ट्स अस. या ठिकाणी पाहिलं तर हा आहे सब्जेक्ट, हा आहे वर्ब आणि हा आहे ऑब्जेक्ट. या ठिकाणी अस ही द्वितीय विभक्ती आहे, सेकंड केस आहे. जर आपल्याला ते कर्ता म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला काय बोलायला, प्रथम विभक्तीमध्ये घ्यावं लागेल, फर्स्ट केस मध्ये घ्यावं लागेल. तर अस ची पहिली विभक्ती काय असते, वी. तर आपण घेणार आहोत वी. आता वी जर असेल तर आपल्याला टू बीचं रूप कोणतं घ्यावं लागेल, साहजिकच आर घ्यावं लागेल, वी आर. त्याच्यानंतर प्रोटेक्ट, प्रोटेक्टचं आपल्याला V3 घ्यायचंय, म्हणजे ते वी आर प्रोटेक्टेड, वी आर प्रोटेक्टेड. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, बाय हे प्रिपोजिशन घ्यायचंय, आणि नंतर आपल्याला जे काही, आता या ठिकाणी जर एखादं नाव असेल तर नाव जसं तसं घ्यायचं, सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय विभक्ती घ्यावी लागते आपल्याला. या ठिकाणी गॉड आले, आपण गॉड जसं तसं घेणार आहोत, म्हणजे आपला आन्सर आले पहा, वी आर प्रोटेक्टेड बाय गॉड. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हॉइस चेंज करायचं आहे. त्यानंतर आपण सिंपल पास्ट मध्ये पाहूया. सिंपल पास्ट टेन्स मध्ये कशा पद्धतीने चेंजेस होते, तर खूप सिंपल चेंज आहे तो, म्हणजे फक्त या ठिकाणी जे टू बीचं रूप आपण ऍमिजार पैकी घेत होतो, आता इथं फक्त काय करायचं, त्याच्याऐवजी वॉज आणि वेअर पैकी घ्यायचं, एवढाच बदल आहे, बाकी दोन्ही सारखेच आहेत. ओके. तर पहा, आता त्याच्यासाठी ऍक्टिव्ह रचना आपल्या सर्वांना माहिती आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब 2 म्हणजे पास्ट आपल्याला घ्यायचंय, प्लस ऑब्जेक्ट, आणि साहजिकच आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रचना असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता आपण याचे एक एक्झाम्पल घेऊ, शी रोट अ होमवर्क. साहजिकच आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, होमवर्क घ्या, म्हणजे ऑब्जेक्ट जे आहे ते काय, अ होमवर्क, होमवर्क. त्याच्यानंतर आपल्याला टू बीचं भूतकाळी रूप घ्यायचं आहे, वॉज किंवा वेअर ऐवजी एक वचन असल्यामुळे आपण वॉज घेणार आहोत, होमवर्क वॉज. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी जे क्रियापद आहे त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचे, रिटर्न. राईटचं काय, राईट, रोट, रिटर्न. होमवर्क वॉज रिटर्न. त्याच्यानंतर बाय हे प्रिपोजिशन, आणि जे शी आहे, सीचं आपल्याला सेकंड केस घ्यायची, ती म्हणजे हर. होमवर्क वॉज रिटर्न बाय हर. अशा पद्धतीने आपलं वाक्य झालेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे, ते म्हणजे दे गेव मनी टू द हॉस्पिटल.
या ठिकाणी हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि मनी हे काय ऑब्जेक्ट आहे. आणि जे टू द हॉस्पिटल हे जे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्सेस ते आपल्याला जसं तसं ठेवायचं, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही आहेत. म्हणजे आपल्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचे म्हणजे काय होणार आहे मनी, त्याच्यानंतर टू बी चं रूप आपल्याला घ्यावं लागेल मनी वॉज, त्याच्यानंतर गेव चं तिसरं रूप काय असणार गिव्ह, गेव, गिव्हन, मनी वॉज गिव्हन, त्याच्यानंतर पुढं टू द हॉस्पिटल, मनी वॉज गिव्हन टू द हॉस्पिटल, आणि नंतर आपल्याला काय करायचंय बाय हे प्रिपोजिशन घेऊन कर्त्याची द्वितीय घ्यायची आहे बाय देम, देची द्वितीय काय देम, मनी वॉज गिव्हन टू द हॉस्पिटल बाय देम. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं. त्यानंतर पहा पुढचा काळ आहे तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स व्हॉइस कशा पद्धतीने चेंज करायचे ते आपण पाहू. तर सिंपल फ्युचर टेन्स साठी ऍक्टिव्ह व्हॉइस मधील फॉर्म्युला सर्वांना माहिती, तो म्हणजे सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला काय करायचंय फक्त ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचंय शाल ऑब्लिक विल प्लस आपल्याला बी चं रूप हा बीच ठेवायचे, त्याचं दुसरं काय नाही घ्यायचं शाल बी किंवा विल बी जे काय असेल ते, प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि प्लस बाय हे प्रिपोजिशन, आणि नंतर मग आपल्याला सेकंड केस ऑफ द सब्जेक्ट हे आपल्याला करायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला शाल आणि विल कधी यूज करायची ही सर्वांना गोष्ट माहित पाहिजे. तर शाल कधी वापरतात आणि विल कधी वापरतात सर्वांना माहित असेल. नसेल तर पहा आपल्याला शाल कधी यूज करायचं ज्यावेळेस आय आणि विल हा जर करता असेल त्यावेळेस फक्त आपण शाल यूज करायचं, अदरवाईज सर्वच्या सर्व ठिकाणी आपल्याला विल यूज करायचे. ओके, आय आणि विल म्हणजे आपण स्वतः आणि आम्हाला किंवा आपण म्हणून आपल्याला, ठीक आहे. आय विल आपल्याकडे शाल घ्यायची, बाकी विल तुम्ही दुसरीकडे द्यायचे. ओके, किंवा ह्याच्या समोर तुम्ही विल पण यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. परंतु शाल जर घ्यायचं असेल तर फक्त आय किंवा विलच्या समोर घ्या, बाकी सर्व ठिकाणी विल घेत चालायचं. ओके, तर आपण पहा एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. श्याम विल टेल अ स्टोरी हे सिंपल फ्युचर टेन्स मधील वाक्य आहे. तर आपण सुरुवातीला काय ऑब्जेक्ट घेणार आहोत म्हणजे अ स्टोरी, त्याच्यानंतर आपल्याला साहजिकच काय घ्यावं लागणार आहे विल घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला टू बी चं रूप घ्यायचंय बी, अ स्टोरी विल बी. त्याच्यानंतर टेलचं आपल्याला काय करायचंय तिसरं रूप घ्यायचंय, टेलचं तिसरं रूप काय होणार आहे टोल्ड, टेल टोल्ड टोल्ड, स्टोरी विल बी टोल्ड. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रिपोजिशन घ्यायचंय आणि जो काही करता असेल तो त्याची सेकंड केस, त्या ठिकाणी नाम आलेलं आहे तर नाम जसं तसं घेणार, विशेष नाम आपण तो श्याम, बाय श्याम. अ स्टोरी विल बी टोल्ड बाय श्याम. ओके, त्याच्यानंतर पहा सेकंड सेंटेन्स आहे दे विल किल यू. या ठिकाणी यू हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेले आहे, तर यू आपण सुरुवातीला घेणार आहोत ऑब्जेक्ट म्हणून यू. त्याच्यानंतर यूच्या समोर काय आहे ते विलच येत असतं, यू विल. त्याच्यानंतर आपल्याला टू बी चं रूप घ्यायचंय. त्याच्यानंतर किल हे क्रियापद आहे, त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचंय, त्याला ईडी प्रत्यय लागतो, यू विल बी किल, यू विल बी किल. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रिपोजिशन घ्यायचंय आणि नंतर आपल्याला कर्त्याची द्वितीय विभक्ती म्हणजे देची कोणती असणार आहे देम. म्हणजे आपल्या आन्सर काय होते पहा यू विल बी किल बाय देम. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. ओके, त्यानंतर पहा 4 नंबरचा आपल्याला टेन्स बघायचा आहे, तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि 5 नंबरचा पास्ट कंटिन्युअस टेन्स. ह्या दोन्हीमध्ये खूप सिंपल साम्य आहे ते आपण बघू. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये आयएनजी रूप येणार आहे. तर त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस मधले फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे एखादं वाक्य जर आपण पाहिलं की आय एम क्लोजिंग द डोअर, हे काय झालं प्रेझेंट कंटिन्युअस मधील वाक्य झालं. आणि त्याचं जर आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेणार आहोत, त्यानंतर टू बी चं रूप त्याला अनुसरून एम इज आर पैकी, त्याच्यानंतर आपल्याला बीइंग हे घ्यायचंय बी आयएनजी. त्याच्यानंतर आपल्याला पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे रूप आणि प्लस बाय ने काय करायचंय कर्त्याची द्वितीय जोडून घ्यायची आहे. तर पहा एक्झाम्पल आहे आय एम क्लोजिंग द डोअर. आपण काय करणार सुरुवातीला द डोअर घेणार आहोत, द डोअर. त्याच्यानंतर या ठिकाणी डोअरच्या नंतर एम इज आर पैकी कोणते येणार आहे साहजिकच एकवचन असल्यामुळे आपल्याला इजच घ्यावं लागणार आहे, डोअर इज. त्याच्यानंतर आपल्याला बीइंग घ्यायचंय पहा डोअर इज बीइंग. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तिसरं रूप घ्यायचंय, त्या ठिकाणी क्लोज आहे, क्लोजचं तिसरं रूप काय होतं ईडी लावून बघतो, क्लोज्ड, CLOSED क्लोज्ड. द डोअर इज बीइंग क्लोज. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं आहे आणि कर्त्याची द्वितीय आयची द्वितीय कोण आहे मी, राईट. म्हणजे द डोअर इज बीइंग क्लोज बाय मी. अशा पद्धतीने आपला आन्सर झालेला आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आपण बघू दे आर हेल्पिंग अस. या ठिकाणी जर पाहिलं तर अस हे ऑब्जेक्ट आलेले आहे, त्याची आपल्याला काय करायला प्रथम विभक्ती घ्यावी लागेल म्हणजे अस ची काय आहे वी. वीच्या समोर एम इज आर पैकी काय येणार आहे आर येणार आहे, वी आर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय बीइंग हे घ्यायचंय वी आर बीइंग
त्याच्यानंतर हेल्पचं काय करायचं, तीच रूप घ्यायचं. हेल्पला काय ईडी लावावं लागेल, वी आर बीइंग हेल्प. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रेपोजिशन घेऊन काय करायचंय, कर्त्याची द्वितीय जोडायची, म्हणजे द्यायचं काय आणणार आहे, देम. ओके, वी आर बीइंग हेल्प बाय देम, अशा पद्धतीचं काय आलेलं आहे, आन्सर झालेलं आहे. आता पुढे पहा, पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या बाबतीत जर पाहिलं तर फक्त बदल केवढा आहे, या ठिकाणी जसं आपण ॲमिजार यूज करत होतो त्याच्याऐवजी फक्त इथं काय असणार आहे, वॉज वेअर एवढाच बदल असणार आहे, बाकी सर्व सेम आहे. तर त्यापैकी पहा, पहिला वाक्य शी वॉज वॉशिंग द क्लोथ्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, द क्लोथ्स अगोदर घ्यायचे, म्हणजे ऑब्जेक्ट आपण घेतोय द क्लोथ्स. त्याच्यानंतर अनेक वचन असल्या कारणाने आपण काय करणार, वेअर घेणार, बरोबर ना, कारण आपल्याला अनेक वचन आहे. तर या ठिकाणी वॉज आणि वेअर पैकी काय येणार, वेअर घेणार आहे. त्याच्यानंतर बीइंग हे रूप घ्यायचे, क्लोथ्स वेअर बीइंग. त्याच्यानंतर आपला वॉशचा तिसरं रूप घ्यायचे, काय येणार, ईडी लावणार आपण त्याला, WASHED, वॉश्ड. क्लोथ्स वेअर बीइंग वॉश्ड. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रिपोजिशन घेऊन काय करावं लागणार, शीची द्वितीया म्हणजे बाय हर, अशा पद्धतीचा आपला आन्सर असणार आहे. राईट, क्लोथ्स वेअर बीइंग वॉश्ड बाय हर. ओके, नंतर पहा सेकंड सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये सांगितले वी वेअर ड्रिंकिंग मिल्क. आपल्याला काय करायचंय, वी वेअर ड्रिंकिंग मिल्क. या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणता आहे, मिल्क हे ऑब्जेक्ट आहे. आपण काय लिहिणार पहा, मिल्क. त्याच्यानंतर टूबीचं कोणतं रूप घेणार आपण, वॉज पैकी वॉज, मिल्क वॉज. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, बीइंग, बीचं आयएनजी रूप म्हणजे बीइंग, मिल्क वॉज बीइंग. त्याच्यानंतर ड्रिंकचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचंय, ड्रिंक ड्रँक ड्रंक, DRUNK, बीइंग ड्रंक. त्याच्यानंतर आपल्याला बाय घ्यायचे प्रिपोजिशन, मिल्क वॉज बीइंग ड्रंक बाय, वीचं सेकंड केस असणार आहे अस, मिल्क वॉज बीइंग ड्रंक बाय अस. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस दोन्ही सारखेच, फक्त बदल कुठे होते, पण टू बीच्या रूपामध्ये बदल होते. तेवढीच गोष्ट लक्षात ठेवा. 6 नंबरचा प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आणि 7 नंबरचा पास्ट परफेक्ट टेन्स. यांच्यामध्ये खूप सिंपल आहे पहा, ते म्हणजे काय, या ठिकाणी फक्त हॅव हॅज आहे, या ठिकाणी फक्त हॅड, एवढाच बदल आहे, बाकी सर्व काही सारखंच आहे. तर आपण पाहूया ऍक्टिव्ह वॉइस मध्ये प्रेझेंट परफेक्टची जर रचना पाहिली तर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आणि आपल्याला जर पॅसिव्हाइज करायचं असेल सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेणार, त्याच्यानंतर हॅव की हॅज, नंतर आपल्याला बीन हे घ्यायचं, जसं आपण कंटिन्युअस मध्ये बीन घेत होतो, इथं आपल्याला परफेक्ट असल्यामुळे बीन घ्यायचंय. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, नंतर बाय आणि कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची. या ठिकाणी बाय हॅव कधी घ्यायचं आणि हॅज कधी घ्यायचं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर हॅव कधी आणि हॅज कधी, तर सिंपल गोष्ट आहे. अनेक वचन असेल तर हॅव घ्या, एक वचन असेल तर हॅज घ्या. त्याला फक्त अपवाद एवढाच आहे की आय असून आयच्या समोर आपल्याला काय घ्यावं लागतं, हॅव घ्यावं लागतं. आय हा एक वचनी आहे तरी पण आपल्याला हॅव घ्यावं लागतं. ओके, इतर सर्व ठिकाणी अनेक वचन असेल तर हॅव घ्या, एक वचन असेल तर हॅज घ्या. ओके, ही सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आता पहा, पहिले वाक्य तुम्हाला दिले, द डॉक्टर हॅज ट्रीटेड द पेशंट्स. आपण सुरुवातीला काय घेणार आहोत, द पेशंट्स घेऊ, द पेशंट्स. त्याच्यानंतर आपल्याला पेशंट अनेक वचन असल्या कारणाने आपल्याला काय घ्यायचे, हॅव घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला बीन घ्यावं लागणार आहे, द पेशंट्स हॅव बीन. त्याच्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय, ट्रीटेड ऑलरेडी दिलेलंच आहे, द पेशंट्स हॅव बीन ट्रीटेड. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, बाय हे प्रिपोजिशन घेऊन करता घ्यायचं आहे, बाय द डॉक्टर. ओके, द पेशंट्स हॅव बीन ट्रीटेड बाय द डॉक्टर, अशा पद्धतीने आपला आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, आय हॅव टोल्ड यू मेनी टाइम्स. या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणते, यू हे ऑब्जेक्ट आहे, मेनी टाइम्स हे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, ते आपण तसंच घेणार आहोत. पुढे यूज आपल्याला सुरुवातीला काय घ्यावं लागेल, यूज घ्यावं लागेल. यूजच्या नंतर काय येत असतं, हॅव येत असतं पहा, यू हॅव. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, बीन घ्यावं लागेल, यू हॅव बीन. त्याच्यानंतर या ठिकाणी टोल्डचं तिसरं रूप टोल्डच आहे, राईट ना, टेल टोल्ड टोल्ड. यू हॅव बीन टोल्ड मेनी टाइम्स, यू हॅव बीन टोल्ड मेनी टाइम्स. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रिपोजिशन घ्यायचंय आणि आयची तिथे कोणती आहे, मी, म्हणजे आपल्याला म्हणता येईल आन्सर आपलं यू हॅव बीन टोल्ड मेनी टाइम्स बाय मी. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, प्रेझेंट परफेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचंय पास्ट परफेक्ट. त्याच्यामध्ये फरक एवढाच असणार आहे, या ठिकाणी हॅव हॅज आहे, त्याच्याऐवजी फक्त इथं फक्त आणि फक्त हॅड आलेलं असतं, बाकी काही बदल नाहीये. पहा, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचे, त्याच्यानंतर हॅड घ्यायचे,
नंतर बीन, नंतर क्रियापदाचे स्वरूप आणि बाय नंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची आपल्याला. तर एक्झाम्पल पाहू आपण. एक पहिलं दिलंय यू हॅड सम अ सॉन्ग. तर आपण काय घेणार, सुरुवातीला हे ऑब्जेक्ट घेणार आहोत म्हणजे काय होईल अ सॉन्ग. त्याच्यानंतर या ठिकाणी एकच आहे हॅड. इकडे जसं हॅव हॅज होतं तसं इथं काही नाही, इथं फक्त काय घ्यायचं हॅड घ्यायचंय अ सॉन्ग. त्याच्यानंतर आपल्याला हॅड घ्यायचंय, नंतर आपल्याला बीन घ्यावं लागणार आहे अ सॉन्ग हॅड बीन. त्याच्यानंतर सॉन्ग हे तिसरं रूप आहेच ऑलरेडी, सिंग सॅंग सम. अशा पद्धतीने सॉन्ग हे काय तिसरं रूप आहे अ सॉन्ग हॅड बीन सम. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रेपोजिशन घ्यायचे आणि यूची द्वितीय विभक्ती काय असते यूच असते. म्हणजे आपला आन्सर असणार आहे अ सॉन्ग हॅड बीन सम बाय यू. ओके. त्यानंतर पहा सेकंड एक्झाम्पल आहे द पोलीस हॅड अरेस्टेड द थीफ. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑब्जेक्ट कोणतं आहे द थीफ हे ऑब्जेक्ट आहे. तर आपण सुरुवातीला घेणार द थीफ. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय हॅड घ्यावं लागणार आहे द थीफ हॅड. त्याच्यानंतर आपल्याला बीन घ्यायचंय बीन द थीफ हॅड बीन. त्याच्यानंतर आपल्याला काय क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे अरेस्टचं तिसरं रूप अरेस्टेड आहे ऑलरेडी दिले अरेस्टेड. त्याच्यानंतर आपल्याला बाय हे प्रेपोजिशन घ्यायचंय आणि कर्त्याची द्वितीय म्हणजे द पोलीस होतं. आपण द पोलीस जसं तसं घेणार आहोत. म्हणजे आपला आन्सर झालाय द थीफ हॅड बीन अरेस्टेड बाय द पोलीस. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय व्हॉइस चेंज करायचा आहे. त्यानंतर पहा 8 नंबरचा आणि शेवटचा काळ आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. एवढ्याच काळाचे व्हॉइस चेंज होत असतात. त्याच्या आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला सांगितलंय की सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हे आपल्या ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला काय करायचे ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचे, त्याच्यानंतर शाल ऑब्लिक विल दोन्हीपैकी कोणतं तरी घ्या. त्याच्यानंतर हॅव, इथे हॅवच मात्र कंपल्सरी आहे, प्लस बीन प्लस क्रियापदाचे स्वरूप आणि नंतर बाय नंतर आपल्याला काय करायचं त्याची द्वितीय जोडायची आहे. एक वाक्य घेऊ आपण पहा दे विल हॅव वोन द मॅच. या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आलेला आहे द मॅच. आपण घेणार द मॅच. त्याच्यानंतर आपल्याला शाला विल काय होणार आहे विल द मॅच विल. त्याच्यानंतर हॅवच घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला बीन घ्यावं लागेल. त्याच्यानंतर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप जे की ओन ऑलरेडी आहे. विनचं तिसरं रूप आहे द मॅच विल हॅव बीन ओन. त्याच्यानंतर बाय आणि कर्त्याची द्वितीय ओन बाय देम. ओके. अशा पद्धतीने आपला आन्सर असलेला आहे द मॅच विल हॅव बीन ओन बाय देम. ओके. त्यानंतर सेकंड सेंटेन्स राम विल हॅव इटन अ मँगो. आपल्याला काय करायचं या ठिकाणी मँगो ऑब्जेक्ट आलेले आहे ते आपण सुरुवातीला घेणार आहोत मँगो. त्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला विल घ्यावं लागेल. त्याच्यानंतर हॅव. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय पहा बीन. ओके. मँगो विल हॅव बीन. त्याच्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप नंतर बाय. क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं इटन तेच आहे इटचं इटन. त्याच्यानंतर बाय आणि नंतर सुरुवातीला कोण आहे राम. तर आपण रामच घेणार आहोत. तर पहा मित्रांनो राम विल हॅव इटन अ मँगो. आन्सर काय आलं अ मँगो विल हॅव बीन इटन बाय राम. अशा पद्धतीने हे जे काही एवढे टेन्स आहेत तेवढ्याच प्रकारचं व्हॉइस चेंज होत असतं. तर आपण पाहिलं की फ्युचर कंटिन्युअसचं व्हॉइस आपण घेतलेलं नाही कारण त्याचं होत नाही पहा. परफेक्टचे तिन्ही टेन्स होत असतात आणि जे शेवटचे आहेत ते परफेक्ट कंटिन्युअसचे तिन्ही प्रकार त्याचे व्हॉइस चेंज होत नाही ते पण आपण घेणार नाही. आता आपण पुढे इतर काही वाक्य बघू त्यांचे व्हॉइस चेंज. त्यानंतर पहा पुढे आपल्याला बघायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं व्हॉइस कशा पद्धतीने चेंज करायचं. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सर्वांना माहिती आहे ज्या सेंटेन्सची सुरुवात क्रियापदाने होत असते त्याला आपण काय म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्याचं जर आपल्याला व्हॉइस चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे 2 रचना आहेत. दोन्हीपैकी तुम्हाला जी सुटेबल वाटत ती करू शकता. जसे की पहिली रचना आहे लेटचा वापर करायचा. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब 3 आणि रिमेनिंग पार्ट इकडे पुढे लिहायचा आहे. ही एक रचना आहे. आणि दुसरी किंवा असं लिहू शकतो आपण ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस V3 प्लस डॅश डॅश म्हणजे रिमेनिंग पार्ट. या दोन्हीपैकी कोणतीही रचना केली तरी चालेल तुम्हाला जी सुटेबल वाटेल. पहिले पहा आपले एक वाक्य दिले ओपन द डोअर. या ठिकाणी काय ओपन हे काय वर्ब आहे आणि द डोअर हे काय ऑब्जेक्ट आलेला आहे. तर आपण काय करायचे समजा ही लेटची रचना जर युज करायची असेल आपल्याला तर आपण काय म्हणणार सुरुवातीला लेट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे काय द डोअर लेट द डोअर. त्याच्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचंय बी आणि नंतर V3 म्हणजे ओपनचं काय असणार आहे ओपन OPENED. लेट द डोअर बी ओपन. अशा प्रकारे आपण याचा व्हॉइस चेंज करू शकतो. किंवा दुसऱ्या प्रकारे करायचं असेल तर आपण काय घेणार सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार म्हणजे सुरुवातीला द डोअर. त्याच्यानंतर आपल्याला शुड बी ची रचना करायची आहे
द डोअर शुड बी, नंतर क्रियापदाची सुरू म्हणजे ओपन. तर या दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही करू शकता पहा. खूप सिंपल आहे. लेट द डोअर बी ओपन किंवा तुम्ही म्हणू शकता द डोअर शुड बी ओपन. दोन्ही लिहिलं तरी आन्सर तुमचा बरोबर आहे. ओके. त्यानंतर पुढे पहा चेंज द व्हॉइस. याची जर करायची तर आपण काय करणार, सुरुवातीला लेट घेणार, नंतर द व्हॉइस, लेट द व्हॉइस, त्याच्यानंतर आपल्याला बी घ्यावं लागतं आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे चेंज्ड. लेट द व्हॉइस बी चेंज. चेंज द व्हॉइस आपण चेंज द व्हॉइस केले पहा, ते म्हणजे लेट द व्हॉइस बी चेंज्ड. किंवा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने करायचं असलं तर म्हणता येईल द व्हॉइस शुड बी, द व्हॉइस शुड बी चेंज्ड. तर कोणत्याही पद्धतीने करा, तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते. ओके. अजून एक वाक्य घेतलं आपण, ते म्हणजे कॉल द पोलीस. तर हे जे वाक्य असेल आपण काय करणार, लेटची रचना यूज केली. लेट द पोलीस बी आणि क्रियापदाची सुरू कॉल्ड. लेट द पोलीस बी कॉल्ड. किंवा आपल्याला शूडची रचना करायची असेल तर आपण काय म्हणू शकतो, द पोलीस, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतो आपण, त्याच्यानंतर शुड बी ची रचना करायची आपल्याला. द पोलीस शुड बी कॉल्ड. अशा पद्धतीने ही रचना होऊ शकते. दोन्हीपैकी कोणतेही करा. आता बघा कधी कधी वाक्यामध्ये म्हणजे ऑब्जेक्टच नसतं, तर कधी कधी फक्त एक क्रियापद आलेलं असतं, जसं की स्पेक. आपण म्हणतो स्पेक, स्टँड अप, सेट डाऊन, अशा प्रकारचे जर वाक्य असतील तर आपल्याला काय करायचंय, अशा वेळी आपल्याला यू आर ऑर्डर टू या टाईपची रचना करायची. ओके. म्हणजे पहा यू आर ऑर्डर टू आणि मग पुढे डायजेस्ट. आता या ठिकाणी जर विनंती केली असेल तुम्ही रिक्वेस्टेड टू पण म्हणू शकता, बरोबर ना. यू आर ऑर्डर टू किंवा रिक्वेस्टेड टू अशी रचना करा. ते स्पीक म्हणजे काय, बोल, म्हणजे आपल्याला ऑर्डर केलेली आहे, बरोबर ना. मग आपण काय लिहिणार, यू आर ऑर्डर्ड टू स्पीक, जे क्रियापद असेल ते, राईट. यू आर ऑर्डर टू स्पीक. एखाद्याला जर मदत करायची, हेल्प एखादा म्हणत असेल तर आपण म्हणू शकतो यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प, राईट ना, या पद्धतीने. नंतर पुढे पास स्टॉप इट आपल्याला सांगितलं तर आपण काय म्हणू शकतो, ऑर्डर केलेली आहे, यू आर ऑर्डर टू स्टॉप इट. तर पहा मित्रांनो, आज्ञार्थी वाक्य असतील तर अशा पद्धतीने आपल्याला रचना करायची, याच्यापेक्षा वेगळे कोणतेही वाक्य नसतात. ओके. आता पहा थोडेसे वेगळ्या प्रकारचे वाक्य पाहू आपण, 2-3 जे की तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायचे थोडेसे. पहा पहिलं वाक्य याच्यामध्ये आहे आय कॅन राईट अ लेटर. या ठिकाणी कॅन हा शब्द आलेला आहे, हेल्पिंग वर्ब आलेले आहे. तर या टाईपचे जर वाक्य असतील ना, कॅन, कुड, शुड, या टाईपचे वाक्य, तर तुम्हाला जे तुम्ही सिंपल फ्युचर टेन्स जसं व्हॉइस चेंज केले ना, सेम त्या पद्धतीने करायचे तुम्हाला. म्हणजे आपण सुरुवातीला काय घेणार आहोत, अ लेटर, त्याच्यानंतर आपल्याला कॅन बी, जसं आपण म्हणतो अ लेटर विल बी रिटन बाय, सेम त्या पद्धतीने अ लेटर कॅन बी रिटन, अ लेटर कॅन बी रिटन बाय मी, अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर करायचे. ओके. कॅन, कुड, शुड अशा पद्धतीने वाक्य आले तर हे आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचे. त्यानंतर पुढे पहा, हॅड आय ड्रॉन अ पिक्चर. समजा तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन टाईप जर वाक्य आलं तर त्याचं काय करायचं पहा. सर्वात अगोदर जे व्हर्बल क्वेश्चन आलाय ना, त्याचं आपण काय करायचं, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं. आता हॅड आय ड्रॉन अ पिक्चर, त्याचं असर्टिव्ह केलं तर काय होणार आहे, असर्टिव्ह मध्ये आय हॅड, फक्त आपण याचा आणि ह्याचा इंटरचेंज करणार आहोत, आय हॅड ड्रॉन अ पिक्चर, बरोबर. अशा पद्धतीने वाक्य होत असतं त्याचं. अगोदर आपण हे करणार, कोणत्या असर्टिव्ह मध्ये कन्वर्ट करणार, नंतर त्याचं व्हॉइस चेंज करून पुन्हा त्याचं काय करायचं, आपल्याला वर्बल मध्ये रूपांतर करायचं. आता आय हॅड ड्रॉन अ पिक्चर तुम्ही जर पाहिलं तर हा कोणता काळ आहे, साहजिकच पास्ट परफेक्ट टेन्स आहे, कारण हॅड आणि पुढे V3 आलेले आहे, पास्ट परफेक्ट आहे. पास्ट परफेक्ट असल्या कारणाने त्याची रचना कशी असणार, त्याचं जर आपल्याला व्हॉइस चेंज करायचं असेल तर आपण सुरुवातीला काय करणार, अ पिक्चर, त्याच्यानंतर आपल्याला हॅड घ्यावं लागतं, त्याच्यानंतर आपल्याला बीन घ्यावं लागेल, अ पिक्चर हॅड बीन, त्याच्यानंतर ड्रॉन तिसरं रूप, आणि नंतर बाय मी, अ पिक्चर हॅड बीन ड्रॉन बाय मी. या पद्धतीचं हे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये व्हॉइस चेंज केलं आपण. आता ह्याचं परत आपल्याला काय करावं लागणार आहे, वर्बल करावं लागणार आहे, म्हणजे याचा आन्सर असणार. समजतंय ना काय केलं आपण, अगोदर आपल्याला जो क्वेश्चन दिलाय त्याचं आपण असर्टिव्ह केलं, त्याचा व्हॉइस चेंज केला आणि पुन्हा आपल्याला काय करायचं, असर्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय. आता इथं काय करणार, असर्टिव्ह जर करायचं असेल, याचं आपल्याला काय करायचं, वर्बल क्वेश्चन करायचं असेल तर सुरुवातीचा याची इंटरचेंज करा फक्त. म्हणजे काय, हॅड अ पिक्चर बीन ड्रॉन बाय मी आणि क्वेश्चन मार्क. ओके. म्हणजे हॅड आय ड्रॉन अ पिक्चर, त्याचं जर आपल्याला व्हॉइस चेंज करायचं आहे, उत्तर काय असणार आहे, हॅड अ पिक्चर बीन ड्रॉन बाय मी. ओके. त्याच्यानंतर पहा
काही काही असे पण वाक्य असतील त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आलेले असतात. पहा या ठिकाणी शी गेव मी अ पेन. तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी मी हे काय ऑब्जेक्ट आहे आणि दुसरं काय अ पेन हे एक ऑब्जेक्ट आहे. याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत राईट ना, टू ऑब्जेक्ट्स. तर अशा वेळी काय करायचं, दोन्ही ऑब्जेक्टचा वापर करून आपल्याला व्हॉइसचे वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. समजा तुम्ही मी हे ऑब्जेक्ट म्हणून घेतलं तर त्याचं एक वाक्य होणार आणि अ पेन हे ऑब्जेक्ट घेतलं तर त्याचं एक वाक्य होणार आहे. सुरुवातीला आता मी हे आपण ऑब्जेक्ट आहे असं घेऊ आपलं. तर मी जर घेतलं तर काय होणार पहा, मीच्या ऐवजी पहिली केस काय म्हणते त्याची आय घ्यावं लागेल, कारण सुरुवातीला करता म्हणून घ्यायचं असलं आपण घेणार आय. त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे वाक्य दिलेले ते कोणत्या सिंपल पास्ट मध्ये, शी गेव सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट मध्ये आईच्या समोर काय असणार आहे, वॉज, आय वॉज. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, टू बीच सॉरी आपल्याला जे काही क्रियापद दिले त्याचा तिसरं रूप आय वॉज गिवन. त्याच्यानंतर अ पेन बाय शीच हर. वाक्य काय झालंय, आय वॉज गिवन अ पेन बाय हर. किंवा आता तुम्ही पेन हे ऑब्जेक्ट म्हणून घेतलं सुरुवातीला तर काय होणार आहे पहा, अ पेन. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, वॉज, क्रियापदाचं तिसरं रूप गिवन. अ पेन वॉज गिवन कोणाला, टू मी बाय हर. तर अशा प्रकारे दोन प्रकारे तुम्हाला करता येईल. सुरुवातीला तुम्ही मी हे ऑब्जेक्ट घेतलं तर सुरुवातीला आपल्याला आय घेतलं आणि पेन घेऊन दुसरं एक वाक्य तयार झालं. तर हे दोन वाक्य तुम्हाला करायचे. ओके. तर पहा मित्रांनो, आपण जे काही व्हॉइस आतापर्यंत पाहिले त्याचा एक टोटल समरी आपण एका टेबलमध्ये मी तयार केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला या ठिकाणी फक्त एकच काम करायचंय. या ठिकाणी सब्जेक्ट हा आय घ्यायचा आहे आणि ऑब्जेक्ट काय घ्यायचं, क्रिकेट. जसं की आय प्ले क्रिकेट अशा पद्धतीचे वाक्य तयार होतं. पहा मी तुम्हाला काय केलेलं पहा, या ठिकाणी प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे उभे कॉलम केलेले. त्यानंतर आल्यामुळे पहा सिंपल प्रेझेंट, त्याच्यानंतर हा कंटिन्युअस आणि हा परफेक्ट, हे जे तीन काळ आहेत जसं की प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट अशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. या ठिकाणी हा जो काळ आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स त्याचा व्हॉइस चेंज होत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाहीये. आणि शेवटचे जे तीन काळ आहेत परफेक्ट कंटिन्युअसचे त्यांचे पण आपल्या व्हॉइस चेंज होत नाहीये. फक्त एवढे 8 काळाचे व्हॉइस चेंज होते, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एवढेच काळाचे व्हॉइस चेंज होत असतात. तर त्याची समरी पहा एकत्रित तुमच्या लक्षात येईल. आपण काय करायचं, फक्त सिंपल आय प्ले क्रिकेट, त्याच्या अगोदर आय घ्यायचं आणि क्रिकेट नंतर घ्यायचं. आय प्ले क्रिकेट, आय प्लेड क्रिकेट, आय शाल प्ले क्रिकेट. तर हे जे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होणार आहेत. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय पहा, या ठिकाणी सुरुवातीला आपण क्रिकेट घेणार, क्रिकेट इज प्लेड बाय मी, क्रिकेट वॉज प्लेड बाय मी, क्रिकेट विल बी प्लेड बाय मी अशा पद्धतीने वाक्य होणार आहेत. कंटिन्यूच्या बाबतीत पण पहा आय एम प्लेइंग क्रिकेट, आय वॉज प्लेइंग क्रिकेट असं होणार आहे. आणि जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर पाहिलं तर क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय मी, क्रिकेट वॉज बीइंग प्लेड बाय मी. ओके. सेम त्या अजून परफेक्ट मध्ये असणार आहे आपलं आय हॅव प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय मी, आय हॅड प्लेड क्रिकेट, क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय मी, आय शॅल हॅव प्लेड क्रिकेट, क्रिकेट विल हॅव बीन प्लेड बाय मी. अशा पद्धतीने आपले हे टोटल समरी आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्यासाठी. तर पहा मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले, आमच्या चॅनलला सपोर्ट केला त्यांचं खूप खूप धन्यवाद.